नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 14चा प्रॅक्टिस सेट 14.2 बघणार आहोत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज. देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 years. चला तर मग बघूया. आता आपल्याला इथे पी काय दिला आहे, equal to number of worker initially equals to 320. ठीक आहे. फर्स्ट दिलं आहे. सेकंड थिंग आहे R इज इक्वल्स टू रेट ऑफ increase in worker equal to 25%. N दिला आहे इथे equals to 2 year. आणि इथे आपल्याला ए काढायचं आहे. ए इक्वल्स टू नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 years. ओके. मग आपला फॉर्म्युला आहे ए इज इक्वल्स टू पी इंटू 1 + R/100 रेस टू N. ठीक आहे. मग आपल्याला इथे फॉर्म्युल्यात आपल्याला किमती टाकून घ्यायच्या आहे. पी आहे 320, 1 प्लस इथे येतात 25 R काय आपला 25% आहे. इथे 25 इथे N आपला 2 येईल. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, इथे स्क्वेअर दिला आहे तर आपण याला 2 टाइम्समध्ये मल्टिप्लिकेशनला घेऊया. आता हे 100 आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. 100 × 100 100 + 125 म्हणजे इथे 125/100 रेस टू 2 येईल. मग आपण याचा स्क्वेअर करून घेऊया. 320 125/100 इंटू 125/100. ठीक आहे. मग हा 0 गेला, हा 0 कट झाला. ठीक आहे. मग आपल्याकडे आता 32 × 125 इंटू 125 टू 125 इथे काय येईल मग 10 × 100 येईल. ठीक आहे. मग या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून येते येतात 5 lakhs डिवायडेड बाय 100 × 10 केल्यावरती इथे येतात thousands. ठीक आहे. आता या 1000ने आपल्याला 5 लाखला डिवाइड करायचं आहे. तर मग हे जिथे जेवढे 0 आहेत तेवढे इथे आपण काय करूया, कट करूया, म्हणजे भागाकार सोपं होईल. ठीक आहे. 30 कट झाले. मग इथे उरतात आपले 500. एची आपली व्हॅल्यू येते 500. ठीक आहे. मग इथे येईल देअर विल बी 500 वर्कर्स आफ्टर 2 years. ठीक आहे. समजलं, सोपं आहे ना. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे अ शेफर्ड हॅज 200 sheep विथ हिम. फाइंड द नंबर ऑफ sheeps विथ हिम आफ्टर 3 years इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ sheeps इज 8% एव्हरी इयर. ठीक आहे. मग आपल्याला आता इथे पी इक्वल्स टू नंबर ऑफ sheeps
इनिशियली इज इक्वल्स टू 200 आहे. इथे आर आहे आपला रेट ऑफ इन्क्रीजिंग शेप. शेप्स इक्वल टू 8% per annum. N is equals to number of ships after 3 years. A is equals to P 1 plus R upon 100 N. ठीक आहे. मग आपण किमती टाकून घेऊया. इथे पीची किंमत 200, 1 प्लस आर आहे आपला 8 अपॉन 100 रेस टू एन म्हणजे ते 3 आहे. ठीक आहे. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 100 1 जा 100, 100 प्लस 8 108. इथे येईल 200 108 अपॉन 100 रेस टू 3. मग आता आपण याचं काय करून घेऊया. इथला 0 कट झाला. आपण याचा क्यूब घेऊन घेऊया. 200 इंटू 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100. हे 2 0 कट झाले, हे 2 0 कट झाले. मग आता आपल्याकडे राहतं काय आहे 2 इंटू 108 इंटू 108 टू 108 अपॉन 100 इंटू 100. मग इथे 108 इंटू 2 केल्यानंतर इथे येतो 216 इंटू 108 इंटू 108 अपॉन इथे येतात 100 इंटू 100 10,000. ठीक आहे. आता या दोघांचं आपण बघूया. इथे 216 इंटू 108 इंटू 108 अपॉन 10,000 ही व्हॅल्यू येते. नंतर आपण आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 25,19,424 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. नंतर आपला हा 10,000. आता 10,000ने याला डिवाइड करायचं म्हणजे याच्यावरती जेवढे शून्य आहे तिथे आपल्याला काय येईल डेसिमल पॉईंट येईल. 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे इथे किती येईल 251.9424 ही आपल्याला व्हॅल्यू मिळते. मग आपण याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊया 252. मग द विल हॅव ॲप्रॉक्सिमेटली 252 शिप्स आफ्टर 3 years. ठीक आहे. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया. इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ॲट द रेट ऑफ 5% पर year. ठीक आहे. मग आता आपण इथे आपला पी घेऊया. पी इक्वल्स टू नंबर ऑफ trees initially $40,000. R is equal to rate of increase in tree equal to 5%. N equal to 3 years. A equal to number of trees. year. आता A is equals to आपण घेऊया P into 1 plus R upon 100 raised to N. तर आपण किमती टाकून घेऊया. 40,000 into 1 upon 5 upon 100 raised to 3.
ठीक आहे. मग इथे आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 100 वन जा 100, 100 प्लस 5 105 येतं. मग इथे येतील 40,000 100⁻3. ठीक आहे. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, क्यूब करायचं आहे. मग आपण काय करू, 3 टाईम मल्टिप्लायला घेऊया. 1 2 3 40,000 इंटू येतील इथे 105 इंटू येईल इथे 100, 105 100 इंटू 105 100. आता हे डिवाइडचे 0 आणि हे झिरोज काय करून घेऊया, कट करून घेऊया. ठीक आहे. मग इथे आपल्याकडे राहत आहे 4 इंटू 105 इंटू 105 टू 105 अपॉन इथे येतील फक्त 100. मग आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर येतं 46,30,500 अपॉन 100 येतील इथे. आता डिवाइडचे हे 2 झिरो आणि न्यूमेरेटरचे हे 2 झिरो आपण कट करून घेऊया. मग आपल्याला एची व्हॅल्यू मिळते ए इक्वल्स टू 46,305. ठीक आहे. देअर वुड बी 46,305 tree after 3 years. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. द कॉस्ट ऑफ प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000 if the rate of depreciation is 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. ठीक आहे. तर मग आपल्याला पी घ्यायचं आहे. कॉस्ट प्राइस ऑफ मशीन initially equals to 2,50,000. ठीक. n is equals to number of 2 year. A is equal to cost price of machine after 2 years. ठीक आहे. काय आपला फॉर्म्युला आहे ए इज इक्वल्स टू पी इंटू 1 प्लस आर अपॉन 100⁻n आहे. ठीक आहे. मी इथे फॉर्म्युला लिहिलेला नाही आहे, तर आपण डायरेक्ट पीची व्हॅल्यू टाकली आहे. इन ब्रॅकेट 1 प्लस इथे आपण -10 घेतलेला आहे. तर -10 का येतो इथे, तर इथे व्हॅल्यू इन्क्रीज नाही होते, इथे डिक्रीज होते आहे, म्हणजे कमी होते, म्हणून इथे -10 अपॉन 100⁻2 घेतलेला आहे. म्हणून 2,50,000 इंटू 90 अपॉन 100 टू 90 अपॉन 100 मायनस व्हॅल्यू म्हणून मायनस घेतलं. ठीक आहे. आता हे 2 झिरो कट झाले, हे 2 झिरो इथून कट झाले. ठीक आहे. मग आपल्याकडे येतं 25 इंटू -90 इंटू -90. मग आपल्याकडे व्हॅल्यू येते, ह्या दोघांचं आधी मल्टिप्लाय करू. +22 50 इंटू -90. इकडे व्हॅल्यू येते आपली ह्या दोघांचं म्हणजे 202 500 रुपीज. ठीक आहे. आता आपण आता हे जे मिळाले आहे ही काय आहे आपली अमाऊंट. मग आपली पीची व्हॅल्यू येते 2,50,000 मायनस इथे 2,00,000
2500. ठीक आहे, हे मायनस केल्यानंतर आन्सर येतं आपलं 47,500 रुपीज. ठीक आहे, हे आहे डिप्रिशिएशन इन machine after 2 years. ठीक आहे, समजलं. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल बघूया. फाइंड द compound interest if the amount of a certain principal after 2 years is rupees 4,036.80 at the rate of 60 PCPA. ठीक आहे, आता आपण इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे का प्रिन्सिपल अमाऊंटचा. तर मग आपण घेऊया इथे हेअर अमाऊंट is rupees 4,036.80. Rate of interest equals to 16 PCPA. ड्युरेशन आहे, ड्युरेशन म्हणजे N 2 year. फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे आपला काय आहे. ठीक आहे, म्हणजे टाकून घेऊ. ही आपली अमाऊंट आहे, आपल्याला 16 ठीक आहे. मग इथे 436.80 इक्वल्स टू आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. P 116/100 रेज टू 2. ठीक आहे, आता इथे स्क्वेअर येतं, आपण याचा स्क्वेअर घेऊन घेऊ. 36.80 इक्वल्स टू P इंटू 160/100 इंटू 116/100. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे ही ठीक आहे. मग आपण आता त्या ज्या वरती न्यूमिनेटर्सचा व्हॅल्यू होतं त्या डिनॉमिनेटर्सला येतील आणि इकडचा जो आपला अमाऊंट होती ती अमाऊंट आणि डिवाइडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मल्टिप्लायला जातील, म्हणजे ते काय म्हणतात रेसिप्रोकल मेथडमध्ये येतील. ठीक आहे, मग आता आपण या 4,036ला आणि 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे इथे, ते घेऊया. 403680 इंटू 100 आणि इथे येईल आपला 116 इंटू 116. ठीक आहे, आता ह्या संख्येला आपण काय करूया 2ने डिवाइड करूया. आता 2 2 जा 4 हा 0 इथे येतो, तर 2 1 जा 2 येईल, 2 8 जा 16 येतील आणि हा 2 4 जा 8 आणि हा 0 ॲज इट इज येईल आणि इथे 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16. ठीक आहे, मग इथे ही अमाऊंट येते आपली T इंटू 100 आणि इथे येईल 58 इंटू 116. आता या अमाऊंटला जे आहे ते आपण परत 2ने डिवाइड करून घेऊया. 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18. इथे येईल 2 1 जा 2 येईल, परत आपल्याला 2 10 जा 20 येतील. हा 1ने नुसत्या 1ला आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून याच्यासोबत आपण 8 घेतला आहे, म्हणून आपण इथे एक 0 वाढून घेऊया, म्हणजे 2 9 जा 18 येतील आणि
2 2 जा 4 आणि 0 ॲज इट इज येईल. ठीक आहे. आता 29ने या संख्येला जर आपण डिवाईड केलं तर आपली जी व्हॅल्यू आहे ती येते 3480 इंटू 100 अपॉन 116. ठीक आहे. परत ह्या संख्येला आणि ह्या संख्येला आपण काय करणार आहोत, 2ने डिवाईड करणार आहोत. तर ते येईल इथे परत 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16 येतील. इथे येईल 2 1 जा 2, इथे 14 2 7 जा 14, 2 4 जा 8 आणि 0. मग ठीक आहे. इथे आपली व्हॅल्यू येते 1740 इंटू 100 अपॉन 58. परत याला 2ने डिवाईड करूया. इथे येईल 2 8 जा 16, इथे येईल 2 7 जा 14 आणि हा 0 ॲज इट इज. इथे येईल 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18. इथे येतील 870 इंटू 100 अपॉन 29. ठीक आहे. मग 29 3 जा 87 आणि हा 0 ॲज इट इज. मग इथे येतं आपलं 30 इंटू 100 इक्वल्स टू 300. ठीक आहे. मग आपण इथे लिहिणार आहोत 3000 येईल. मग P इक्वल्स टू 3000 इक्वल्स टू CI इक्वल्स टू A मायनस P. मग आपले अमाऊंट आहे 4036.80 मायनस 3000. ठीक आहे. मग इथं आपला आन्सर येतं 1036.80 रुपीज. हा आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. अ लोन ऑफ ₹15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट. इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA, फाइंड द अमाऊंट ऑफ सेटल द लोन आफ्टर 3 years. ठीक आहे. ते येईल P इक्वल्स टू 15,000 रुपीज. R इज इक्वल्स टू रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट is equal to 12 PCPA. N is equal to duration and 3 year. Formula है is equal to P1 plus R upon 100 raised to N. The prices आहे आपल्या 15,000 plus 1 12 upon 100 raised to N आहे 3 years. ठीक आहे. आता आपण याचं ब्रॅकेट सॉल्व करून 100 1 जा 100 100 प्लस 12 112 अपॉन 100 raised to 3. तर याचा आता आपण क्यूब घेऊन घेऊया. इंटू 112 अपॉन 100 टू 112 अपॉन 100 इंटू 112 अपॉन 100. ठीक आहे. 1 2 2 0 कॅन्सल, इथला 1 कॅन्सल. आपल्याकडे होतात 15 इंटू 112 इंटू 12 इंटू 112 अपॉन 10 इंटू 100. ठीक आहे. मग आपल्याला वरच्या सगळ्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर येतं 21,73,920 अपॉन 10 इंटू 100. इथे थाउजंड्स येते. ठीक आहे. मग आता आपल्याला 1 2 3 1 2 3च्या इथे आपण पॉईंट घेऊन आपली संख्या येऊन जाईल 20. इथे 1 2 3 1 2 3 ते पॉईंट येईल. म्हणजे आपल्या इथे 21,073 ही अमाऊंट येते. मग द अमाऊंट टू बी पेड to settle
the loan at the end of 3 years is rupees 21,073.920. ठीक आहे. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.